आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे। सर्वच पक्ष आपल्या मतदारसंघासह इतर मतदारसंघाचे दौरे करतायत। अनेक आमदारांनी देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। अशातच मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे। तर आज शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेवेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जुन्नर विधानसभेच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, लोकसभा निवडणूक पार पडली आणि आता त्यानंतर जुन्नर विधानसभेचा उमेदवार कोण असणार, तुतारी फुंकणारा तो उमेदवार कोण, असं म्हणत आत्ताच्या आत्ता मी त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करू का? यावेळी मंचाच्या खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंचावर असताना अमोल कोल्हे नेमक्या कोणाचं नाव जाहीर करणार अशी उत्सुकता शिगेला पोहोचली। मात्र तितक्यात कोल्हे मागे वळाले, जयंत पाटलांच्या शेजारी जाऊन मोबाईल घेऊन परत माईक समोर आले। ऐकायचं आहे का ते नाव? मग ऐका, हे नाव आहे फक्त आणि फक्त शरद पवार साहेब आणि त्यांचे विचार। त्यांच्या या बोलण्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला। पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवार हे फक्त व्यक्ती नाहीत तर ते विचार आहेत। शरद पवार हे तरुणांचा विचार आहेत, सर्वसामान्यांचा विचार आहेत, शेतकऱ्यांचा विचार आहे। एक गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल, नाहीतर दोन बोक्यांच्या भांडणात माकडाचा लाभ होतोय असं काही होऊ देऊ नका, असंही त्यांनी आज म्हटलंय।